सन्माननीय देसाईजी. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब, सभागृह नेते, सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की हा जो अर्थसंकल्प दिलेला आम्हाला एवढा अभ्यास आम्ही कॉलेजमध्ये पण केला नव्हता. मी तो 2 दिवसात करण्यासाठी आमच्या हातात दिला. सर्वप्रथम हे अत्यंत चुकीचं आहे, कारण शुक्रवारसुद्धा आपली महासभा होती आणि शनिवार रविवारचा 2 दिवसाचा वेळ मिळाला. त्याच्यामध्ये बरेचसे पॉईंट हे आमचे घेताना आलेत. आम्हीसुद्धा नवीन सदस्य आहोत आणि आमच्यासारखा सदस्य तर 20 वर्षातनं एकदा महापालिकेत आलेला आहे. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं प्रतिनिधित्व करतो, तर आमच्यासारख्याला तर फक्त सोसायटीचं बजेट एवढंच काहीतरी अभ्यास होता साहेब. प्रथम आम्ही हा करतो, त्यामुळे बऱ्याचशा त्रुटी आमच्या असू शकतील, ते आपण समजून घ्याल. तर त्यातली सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की पेज नंबर 85 त्यामध्ये सार्वजनिक शौचालय याच्यासाठी मूळ अंदाज 2025ला 85 लाख होते. 26-27 मध्ये आपण 42 करोड केलेले आहेत. परंतु आपण जर लक्ष दिलं असेल की आताची जी शौचालयाची अवस्था आहे ती अत्यंत बिकट आहे आणि त्याच्यासाठी जो आपण फंड रेस केलेला आहे तो अत्यंत कमी आहे असं मला वाटतं. कारण बऱ्याच ठिकाणी शौचालय तुटलेले आहेत, मोडकळीस आलेले आहेत आणि त्याची स्वच्छता होणं किंवा डागडुजी होणं अत्यंत गरज आहे. कारण 2020 ते 2026 6 वर्ष प्रशासन तिथे कार्य करत होतं. बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्यात, काही गोष्टी त्यांनी केल्याच नव्हत्या. तर ह्यासाठी माझा विचार आहे की सार्वजनिक शौचालयासाठी आपण उपलब्ध निधी थोडा वाढवावा, कारण त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी अजून करणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आला की आज कसं आहे 2026 मध्ये आपलं सभागृह झालेलं आहे. सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा जो येणार आहे असं मला वाटतं तो कंडोनियमची कामे. कंडोनियमच्या कामांसाठी फक्त 65 करोड रुपये आपण बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. आज जर आपण बघत असाल नवी मुंबईमध्ये सिडकोनी 30-30, 35-35, 40-40 वर्ष ज्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत त्या मोडकळीस आलेल्या आहेत. आज सर्वच रिडेव्हलपमेंटला जातील अशी अवस्था तर नाही आहे. त्यामुळे माझी विनंती आहे कमीत कमी त्याच्यामध्ये भरीव अशी वाढ करून कमीत कमी 100 ते 150 करोड रुपये वाढ करून कंडोनियमची कामं जी 500 स्क्वेअर फूट घरापर्यंत आपण जी त्यांची अंतर्गत कामे आहेत ती करणार आहोत, त्याच्यासाठी आपण तरतूद करावी अशी माझी विनंती आहे. सर्वात महत्त्वाचा विषय असा होता की प्रदूषण नियंत्रणाखाली उपाययोजना. तर महापौर मॅडम आपण बघितलं असाल की प्रदूषणासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतोय. सभागृह नेत्यांनी खूप चांगल्या योजना आणल्यात, त्या नक्कीच अंमलात आणू आपण. परंतु ते करताना सर्वात महत्त्वाची बाब माझ्या निदर्शनास आली की ज्यावेळी आम्ही स्मशानभूमीमध्ये जातो, स्मशानभूमी आपण हायटेक केलेल्या आहेत, परंतु आजसुद्धा आपण पूर्व परंपरागत जे लाकूड वापरूनच अंत्यविधी करतो. अत्यंत घातक असं ती गोष्ट आहे असं मला वाटतं. ठीक आहे, आपण पण हिंदू आहोत, हिंदू संस्कृतीनुसार आपलं पण अंत्यविधी होणं गरजेचं असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु आज जर मुंबई महापालिका असेल, पुणे महापालिका असेल, नगरसारखी नगर परिषद असेल, तिथे साहेब इलेक्ट्रिकमध्ये आणि गॅसमध्ये दहन केलं जातं. परंतु आपल्या इथे एकच अशी आहे, वसुंधरासारखे आपण अनेक मोठे मोठे पुरस्कार घेतो, परंतु ते घेत असताना त्याचे निकष आपण पाळतो का तर नाही पाळत. तर माझं प्रशासनाला विनंती आहे की जवळजवळ आज 23 ठिकाणी आपण गॅस आणि विद्युत दाहिनी लावलेले आहेत. परंतु ज्यावेळी मी चौकशी केली त्यावेळी असं निदर्शनास आलं की तिथे कुठल्याही प्रकारचं अंत्यविधी झालेला नाही आहे. फक्त त्या ठिकाणी जे काही बेवारस असतात त्यांच्यासाठी एक त्यांना बिल काढण्यासाठी एखादं डेमो द्यायला लागतो, त्याप्रमाणे बेवारस मृतदेह आणून तिथे त्याचं दहन केलेलं आहे. आणि त्या सगळ्या दाहिनी जे आता ते चौकशी समिती येईलच, त्या समितीमध्ये हा विषय येईल, मी त्या बाबतीत पत्रव्यवहार करणार आहे. परंतु एकही रुपया खर्च न करता जवळजवळ 40 करोड रुपये आपण त्या गोष्टीसाठी खर्च केलेला आहे. आणि आज जर आपण तिकडे जाऊन बघाल सगळ्या ठिकाणी तर त्या काही कामाच्या राहिलेल्या नाही, संपूर्ण मोडकळीस आलेल्या आहेत. परंतु माझं त्याच बाबतीत निवेदन असणार आहे सभागृहानं की आपण त्या संदर्भात गॅस दाहिनी असेल किंवा विद्युत दाहिनी असेल जी योग्य आहे ती प्रशासनाने त्याचा निर्णय घ्यावा. परंतु सर्व ठिकाणी हे कंपल्सरी असावं. एक मनुष्य दहन करण्यासाठी ज्यावेळी मृतदेह असतो तो दहन करण्यासाठी 500 किलो लाकडाची आवश्यकता असते.
आज आपण एवढी झाडं लावणार, 100 करोड रुपये आपण प्रत्येक 1 करोड रुपये आपण प्रत्येक विभागामध्ये झाडं लावण्यासाठी देणार आहोत आणि त्याच पद्धतीने आपण 500 किलो लाकूड एका मृतदेहासाठी जर वापरत असू तर अत्यंत चुकीचं आहे. आपण 21व्या शतकातली शहर आहे, आपण हायटेक सिटी म्हणून जातो, स्मार्ट सिटी म्हणून गणले जातो, परंतु ही मिनिमम गोष्ट आहे की आपण जर प्रशासन म्हणून करू शकत नसेल तर ते आपली नामुष्की आहे असं माझं मत आहे. ह्या संदर्भात नक्कीच आपण विचार करावा, हा माझा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वात माझा मुद्दा मी सर्वप्रथम राहून गेलो, मी बोलल्याप्रमाणे मी नौखा आहे, मला जास्त काय नवीन्यपूर्ण बोलता येत नाही, परंतु मी प्रशासनाचं कौतुक करीन की ज्यावेळी मी बघतोय की त्यांनी प्रॉपर्टी टॅक्स असेल आणि वॉटर टॅक्स असेल याच्यामध्ये चांगलं विक्रमी अशी गेल्या 10-15 दिवसामध्ये वसुली करून अत्यंत चांगले असे उत्पन्न महापालिकेला मिळून दिले. त्यामुळे मी आयुक्त साहेब असतील आणि सर्व महापालिकेचे कर्मचारी असतील यांचं खरोखर कौतुक करीन. अशा पद्धतीनेच कार्य आपल्या ह्या वर्षी सुद्धा होईल या बाबतीत मी समाधानी राहीन. दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता की जाहिरात शुल्क. आज नवी मुंबईमध्ये DY पाटील सारखा स्टेडियम आहे, आंतरराष्ट्रीय स्पर्धा इथे होतात, आंतरराष्ट्रीय खेळाडू येतात, लांबून लांबून लोक येतात, इथे बघत असतात, परंतु आपल्याकडं जे जाहिरातीबाबत जे धोरण आहे ते अत्यंत कमी आहे. F4 सारख्या इंटरनॅशनल स्पर्धा सुद्धा आपल्याकडे होणार आहेत, फुटबॉल सारख्या स्पर्धा होतात, वुमन क्रिकेट सारख्या स्पर्धा झालेल्या आहेत, परंतु ते होत असताना आपण जगाच्या नकाशावर दिसत असतो. 2025-26 मध्ये मूळ अंदाज 30 करोड रुपये होता, प्रत्यक्षात 83 करोड रुपये उत्पन्न मिळाले डिसेंबर ते जानेवारीपर्यंत. असं 2026-27 मध्ये आयुक्त साहेबांनी 21 करोड रुपये त्याच्यामध्ये केलेले होते, पण स्टँडिंग कमिटीने 46 करोड रुपयापर्यंत त्याचं उत्पन्न वाढेल सांगितलेलं आहे. तर हा अंदाज कुठल्या पद्धतीने स्टँडिंग कमिटीने काय अभ्यास केला त्या बाबतीत ते सभागृहाला कळलं तर बरं होईल नक्की. तर बऱ्याचशा बोलल्याप्रमाणे की कंडो नियमच्या अंतर्गत वगैरे आहेत, परिवहनच्या संदर्भात सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु मी बोलल्याप्रमाणे की आम्हाला अभ्यास करायला वेळ फार कमी भेटला. 2 दिवसात ज्या गोष्टी करता येईल त्या केल्या. तर ज्या 2 गोष्टीचा मी उल्लेख केलेला त्या गोष्टी जर सभागृहाने त्याचा विचार केला आणि स्टँडिंगमध्ये जर कंडो नियमच्या अंतर्गत वाढ केली तर बरं. धन्यवाद.